कुंडलमध्ये घराणेशाहीला जनतेनं वाव दिला आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे। कुंडल मतदारसंघात शरद लाड विरुद्ध महेंद्र लाड अशी चुरशीची लढत होती, पण राष्ट्रवादीच्या शरद लाड यांनी सुरुवातीपासूनच लीड घेतले होते आणि अखेर त्यांचा विजय निश्चित झाला। कुंडल मतदारसंघावर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधलं होतं, कारण शरद लाड हे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष तर अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र आहेत, तर त्यांच्या विरुद्ध असणारे महेंद्र लाड जिल्हा बँकेचे संचालक आहेत, मात्र ते डॉक्टर पतंगराव कदम यांचे जावई देखील आहेत। त्यामुळे ही निवडणूक खूप चुरशीची होती आणि त्यात शरद लाड यांनी कुंडल मतदारसंघात अखेर झेंडा रोवला। माझा विजय नसून माझ्यासाठी राबलेल्या प्रत्येक सर्वसामान्यांचा विजय आहे, प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे। प्रत्येकाची भावना अशी होती की आज त्या ठिकाणी माझ्यासारखा युवक कार्यकर्त्याला संधी मिळावी। हा सगळा मतदारसंघ पुण्याचा एका पक्षाची किंवा एका व्यक्तीची मक्तेदारी नसून सगळ्या लोकांनी इथं यायला पाहिजे, त्यांच्या विकासाला कुठेतरी वाट फुटायला पाहिजे। आतापर्यंत त्या मतदारसंघाचा लौकिक वेगळा झाला आहे, इथून पुढे विकासाचं राजकारण काय असतं हे दाखवायसाठी सर्वसामान्यांचा हा कौल आहे असं मला वाटतं।